निसर्ग समितीतर्फे राज्यस्तरीय निसर्ग चित्ररंगभरण स्पर्धेचं पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी दुपारी सदर राज्यस्तरीय निसर्ग चित्ररंगभरण स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला। धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात सदर कार्यक्रम घेण्यात आला। यावेळेस राज्यस्तरीय पुरस्कार हा प्रथम क्रमांक इयत्ता 10वी तुकडी अ चे विद्यार्थिनी उर्जिता प्रवीण अहिरराव राका मिश्र विद्या मंदिर बादरपूर तालुका पारोडा जिल्हा जळगाव। द्वितीय क्रमांक साक्षी सुनील बारोडे इयत्ता 8वी तुकडी क जिजामाता कन्या विद्यालय धुळे। तृतीय क्रमांक रितिका प्रवीण ढोले इयत्ता 8वी ग कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल धुळे। चतुर्थ क्रमांक जयेश गोकुळ चव्हाण इयत्ता 10वी तुकडी अ नानासाहेब जुलाल भिलाजीराव पाटील हायस्कूल मयूर हायस्कूल देवपूर धुळे। पाचवा क्रमांक लक्ष्मी प्रवीण जगताप इयत्ता 10वी तुकडी ब श्रीमती गोस देवकर विद्यालय विरदेल तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले। तर विभागीय पुरस्कार प्रथम क्रमांक कीर्ती सागर पाटील इयत्ता 6वी तुकडी अ आरसी पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर। द्वितीय क्रमांक वैष्णवी गोरख कोडी इयत्ता 9वी माध्यमिक विद्यालय मोरदड तालुका जिल्हा धुळे। तृतीय क्रमांक पलक प्रदीप चौधरी इयत्ता 4थी सौ कमलाबाई प्र दलाल प्राथमिक विद्या मंदिर धुळे। चौथा क्रमांक ज्ञानेश्वरी तुषार बच्चाव इयत्ता 8वी श्रीमंत महाराज संभाजीराव गायकवाड माध्यमिक विद्यालय कवडाने मालेगाव। पाचवा क्रमांक रोहिणी कैलास नावरकर इयत्ता 8वी महाराणा प्रताप विद्यालय बोडे तालुका पारोडा। दिगंबर बाईदास मराठी इयत्ता 8वी माध्यमिक विद्यालय मोरदड तालुका जिल्हा धुळे। तर माध्यमिक विभाग गट धुळे जिल्हास्तरीय गट प्रथम क्रमांक सोहम राजेंद्र जडे इयत्ता 7वी क जयहिंद हायस्कूल धुळे। द्वितीय क्रमांक प्रल्हाद कमलाकर बागुल इयत्ता 7वी अ राजश्री शाहू छत्रपती विद्यालय मेहरगाव। तृतीय क्रमांक उन्नती प्रकाश कळसेकर 10वी ब सरस्वती कन्या विद्यालय तालुका जिल्हा धुळे। प्राथमिक जिल्हास्तरीय गटामध्ये प्रथम क्रमांक दिव्या दगडू महाले इयत्ता 4थी ब जिल्हा परिषद शाळा कलाने तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे। द्वितीय क्रमांक नितीन दादा ठेलारी इयत्ता 5वी जिल्हा परिषद शाळा निकुंबे तालुका जिल्हा धुळे। तृतीय क्रमांक पुष्कर सुनील पाटील इयत्ता 4थी अ मराठी शाळा लामकानी तालुका जिल्हा धुळे। तर राज्यस्तरीय पर्यावरण स्पर्धेत प्रथम क्रमांक श्वेता नितीन चव्हाण 9वी ब संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक। द्वितीय क्रमांक ध्रुवी किशोर सोनवणे इयत्ता 10वी तुकडी ब आदर्श विद्यालय साक्री। तृतीय क्रमांक राजनंदिनी संतोष पाटील इयत्ता 10वी ब अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालय अवधान तालुका जिल्हा धुळे। चतुर्थ क्रमांक सोनम संभाजी गवडी इयत्ता 9वी जिजामाता कन्या विद्यालय धुळे। पाचवे क्रमांक पायल समाधान शिरसाट इयत्ता 8वी पंडित धर्मा विद्यालय पिंपळनारे जिल्हा नाशिक। तर नाशिक विभागीय पुरस्कार हा प्रथम क्रमांक भाग्यश्री अरुण अहिरराव इयत्ता 12वी विमलबाई उत्तमराव पाटील आर्ट्स अँड सायन्स कॉमर्स विद्यालय साक्री। द्वितीय क्रमांक स्नेहा मोहन ठाकरे इयत्ता 10वी माध्यमिक विद्यालय घाटे तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव। तृतीय क्रमांक रोशनी गोकुळ चव्हाण इयत्ता 9वी खानदेश गांधी बाडूबाई मेहता विद्यालय कासारे तालुका साक्री। चतुर्थ क्रमांक उर्मिला गोरख काडे माध्यमिक विद्यालय चिखलवड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक। पाचवा क्रमांक रुपाली भाऊसाहेब पाटील इयत्ता 10वी श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय धामणगाव। या सर्व पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी न्यायाधीश जी.टी. देसले साहेब, जिल्हा परिषद सभापती शिक्षण विभाग महावीर सिंह रावल, दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण भाऊसाहेब पाटील, माजी सभापती संग्राम आबा पाटील, कृषीचे जिल्हा परिषद सदस्य तथा मजूर फेडरेशनचे संचालक देवाबापू बोरसे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा पुरस्कार देण्यात आला। तर या कार्यक्रमासाठी निसर्ग समिती राज्य कार्यकारिणीचे प्रदेशाध्यक्ष डी.आर. पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाडे, प्रदेश महासचिव संतोष आबा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप साहेब, प्रदेश उपाध्यक्ष आर.डी. आबा पाटील,
प्रदेश उपाध्यक्ष सुभाष सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष बिंदवाल, प्रदेश सहसचिव विलासराव माडी, कोषाध्यक्ष किशोर डियलानी, प्रदेश संघटक अतुलजी निकम, राज्य संघटक औरंगाबाद प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेटे, राज्य संघटक धुळे योगीराज मराठे, राज्य संघटक सिन्नर प्राध्यापक डॉक्टर PV रसाळ, मंगलदास बापू पाटील, प्रभाकर सुरेंशी, MR जाधव, प्राध्यापक सतीश पाटील, शशिकांत पाटील, सेवानिवृत्त कमिशनर मुंबई माननीय प्रभाकर सिरसाट, तसेच निसर्ग समिती धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष DB पाटील, सचिव विश्वासराव पगार, सहसचिव भिकाजी देवरे, कार्याध्यक्ष गोपीचंद नाना पाटील, सहकार्याध्यक्ष शरद सुरेंशी, उपाध्यक्ष विलासराव देसले, उपाध्यक्ष रावसाहेब देवरे, सुधाकर काळे, गोकुळ पाटील, आरे पाटील, संपर्क प्रमुख विजय वागसर, संघटक सुरेश थोरात, संघटक राजेंद्र माडी, MY पाटील, साहेबराव पाटील, RJ पाटील, निसर्ग समितीचे RR सोनवणे सर आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमाचे आयोजन निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर यावेळेस विद्यार्थी, पालक, शिक्षक असा तिन्हींचा या ठिकाणी भव्य असा सत्कार करण्यात आला। यावेळेस त्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, शिल्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आणि शिक्षण आरोग्य सभापती माधवसिंग दादा, निसर्ग मित्र या परिवाराचे राज्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक DR बापू, मंचावर उपस्थित असलेले माजी कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संग्राम बाबा, सोनवणे सर, पद्मोर साहेब आणि ज्यांचा आवाज ऐकून आम्ही आजही टवटवीत आणि तरतरीत होतो असे सूत्रसंचालन करणारे बाबासाहेब संतरावजी पाटील आणि उपस्थित असलेले सर्वच मान्यवर। खरं म्हणजे कार्यक्रम काय आहे, DR बापू आम्हाला बोलून या ठिकाणी आमंत्रित केलं, पण कार्यक्रमाची रूपरेषा इथं आल्यानंतर कळलं की पूर्ण राज्यामधनं ज्यांनी ज्यांनी रांगोळी स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा वलीकरण असेल, सामाजिक काम करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या अशा उत्कृष्ट व्यक्तींना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना सामाजिक काम करताना, सामाजिक कार्य करताना या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं। खऱ्या अर्थानं आनंद आहे की निसर्ग वाढला पाहिजे, झालं जगली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, हे फक्त आपण दुसऱ्यालाच सांगतो, स्वतः ज्यावेळेस करतो त्यावेळेस मात्र कुठंतरी आपण अपुढं पडतो। आणि हा आपला निसर्ग मित्र परिवार खऱ्या अर्थानं आम्ही आता एक 4-5 वर्षापासून बऱ्याच कार्यक्रमांना संतोष साहेब असतील किंवा बापू साहेब असतील बोलवतात। आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला सरांनी सांगितलं की बोलताही चांगलं आहे, भाषण देणं फार सोपं असतं, पण एखादं झाड लावणं फार कठीण असतं। म्हणून आम्ही राजकीय भाषण देऊ शकतो, राजकीय सल्ला देऊ शकतो, पण या कामामध्ये आम्ही कुठेतरी अपुढं पडतो। पण एक बाजू तुमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते, तुमच्यासारखे सामाजिक काम करणारे व्यक्ती ज्यावेळेस करतात त्यावेळेस आम्हालाही मनापासून आनंद होतो की कोणीतरी आपला भाऊ, कोणीतरी आपली बहीण, कोणीतरी आपला सामाजिक काम करणारा व्यक्ती असे सार्वजनिक उपक्रम पुढे नेतो आणि खऱ्या अर्थानं आम्हालाही थोडंसं समाधान वाटतं। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला बोलवून आमच्या हातून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सभापती साहेबांनी अजून एक कुसुमाला पूर्वनियोजित कार्यक्रमात जाण्यासाठी सर्वांची माफी मागून सर्वांच्या वतीने ज्यांना ज्यांना आज या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार आहे त्यांना सर्वांना आमच्या खूप खूप शुभेच्छा। येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातून अशाच चांगल्या कामांची या ठिकाणी नोंद होईल आणि पुन्हा कुठल्या तरी माध्यमात येऊन गेलं तुम्हाला बक्षीस देण्याचा त्यावेळेस पूर्ण वेळ आम्ही थांबता येईल अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आयोजकांनी बोलवलं आणि अहिरे सरांनी सांगितलं
की असा एक चांगला कार्यक्रम आहे, त्यासाठी तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे. खरं म्हणजे आज दुसरीकडे आमचा कार्यक्रम ठरलेला होता, पण तो कार्यक्रम मी त्या कार्यक्रमवाल्यांना सांगितलं तुम्ही वेळ बदला किंवा दिवस बदला, या कार्यक्रमाला मला जाणं गरजेचं आहे. मग ते म्हणाले का? त्याला कारणही असं सांगितलं की म्हटलं विद्यार्थ्यांचा सत्कार आहे, त्यांच्या पालकांचा सत्कार आहे, आणि एकेकाळी मी न्यायाधीश होण्यापूर्वी मी स्वतःही शिक्षक होतो, आणि त्यामुळे शिक्षकांचा, त्यांच्या पालकांचा, विद्यार्थ्यांचा, विद्यार्थिनींचा, त्यांच्या पालकांचा सत्कार जर माझ्या हस्ते होणार असेल तर ती फार मला एक आनंदाची गोष्ट आहे असं मी समजतो. म्हणून मी दुसऱ्याकडचा कार्यक्रम त्या संयोजकांना कळवलं आणि त्यांनी तो कार्यक्रम आजच्या 22 तारखेला ठेवला. कारण त्यांना म्हटलं दुसरं कोणाला बोलून घ्या. ते म्हणाले नाही, तुमच्याच हस्ते कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणून परवाला यांचा फोन आला आणि माझे एक मित्र मंगळे साहेब म्हणून आहे, त्यांच्याकडे मी गेलो होतो. तिथं फोन आला, हे नंतर मी घरी निघून आलो की हे तिथं पोहोचले असं झालं. पण यांना मी फोनवर सांगितलं की तुम्ही धावपळ काही करू नका, मी कार्यक्रमाला निश्चित येणार आहे. खरं म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात पर्यावरण आणि रंगभरण क्षेत्र स्पर्धा जी आहे तर तो विषयच खरं म्हणजे पर्यावरणाचा विषय फार महत्त्वाचा विषय आहे. युरोपीय देश आणि अमेरिका या भागामध्ये आपला भारत, आपण पूर्वी पारतंत्र्यातच होतो, त्यामुळे जास्त आपल्या कार्यकर्त्यांना राजकीय स्वातंत्र्य घ्यायचं ही चळवळ होती, त्यामुळे इतर गोष्टींवर आपलं काही जास्त आपल्या कार्यकर्त्यांचं लक्ष नव्हतं. परंतु युरोपीय देश आणि अमेरिका या ठिकाणी प्रदूषणाचा आणि पर्यावरणाचा एक मोठा प्रश्न उभा राहिला, आणि त्या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी आणि सामाजिक चळवळीत जसे या ठिकाणी ही मंडळी काम करते तसे त्या ठिकाणी काम करणारी मंडळींनी एक निर्णय घेतला, आणि स्वीडन देशातला स्टॉकहोम म्हणून स्वीडनची राजधानी आहे, त्या ठिकाणी जगातल्या काही देशांच्या पर्यावरणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक बैठक झाली, आणि ती बैठक झाली 1972 साली. आणि त्या ठिकाणी असं आवाहन करण्यात आलं की हा विषय आपण युनोमध्ये नेला पाहिजे, आणि जगातले जे जे देश आहेत त्या देशांना युनोमार्फत आवाहन केलं तर पर्यावरणाचा या संबंधीचा काहीतरी ठोस निर्णय घेता येईल. कारण युनो ही आणि खरोखर आम्ही खूप खूप आभारी आहोत. आम्ही नाशिक जिल्ह्यातून आलेलो आहोत. आमच्या विद्यार्थिनीला हा पर्यावरण स्नेही पुरस्कार रंगसंगती निमित्त देण्यात आलेला आहे, आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम या समितीने राबवलेला आहे. त्याबद्दल खरोखरच त्यांचं कौतुक करावं. या ज्येष्ठ श्रेष्ठांचं तितकंच कमी ठरणार आहे. मी श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका, त्याचप्रमाणे आमचे प्राचार्य माननीय श्रीयुत PS पवार सर, तसेच तिचे पालक आणि माझ्या सहकारिणी इथे आज उपस्थित राहिलो. आल्यानंतर ज्यावेळी या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन बघितलं तर अतिशय सुंदर आणि स्तुत्य असा हा कार्यक्रम इथे दिसून आला. सर संतोषाबा पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष आल्यानंतर त्यांनी जेवढाही शिक्षक वृंद वर्ग होता, विद्यार्थी वर्ग होता, मला तर असं वाटतं प्राचार्य, मुख्याध्यापक सर्व एवढे गुणवंत सर्व बसलेले असताना या व्यक्तिमत्वाने मी खरोखर नमन करते सर तुम्हाला, की अतिशय सुंदर अध्यात्म आणि त्यानंतर पर्यावरणाची सांगड मानवी जीवनाला कशी असावी त्याबद्दल अतिशय सुंदर मार्गदर्शन यांनी केलेलं आहे. आणि खरोखरच एक पिता स्वरूप मार्गदर्शन आज तरी खरोखरच त्यांचं कौतुकास्पद नक्कीच ठरणार आहे. असं आदर्श व्यासपीठ जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर असेल आणि असे आदर्श गुणवंत विद्यार्थी जर अशा या माध्यमातून शोधल्या जात असतील, आपण बऱ्याच वेळा परीक्षेच्या गुणांमधून विद्यार्थी शोधत असतो, मात्र त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं कार्य या क्षेत्राने, या समितीने केलेलं आहे. आणि म्हणून मी या समितीची खूप खूप ऋणी आहे. सदैव आम्ही या समितीचे ऋणी राहू. असंच मार्गदर्शन आणि स्तुत्य उपक्रम या समितीने राबवावं असं मी आमच्या सर्व आज उपस्थित शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या वतीने या समितीला विनंती करते. आणि आयोजकांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद, त्यांची शतशः ऋण मानते. महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं रंगभरण स्पर्धा आणि त्याचप्रमाणे ज्ञान संवर्धन स्पर्धा ज्या आयोजित केल्या होत्या त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज
आपले धुळे जिल्ह्याचे शिक्षण तथा आरोग्य सभापती आदरणीय महावीरसिंगजी रावल साहेब आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश आदरणीय बापूसाहेब जेटी देसले यांच्या उपस्थितीत पार पडला। आणि अतिशय या ठिकाणी जे जे विद्यार्थी आले, विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, प्राचार्य, मुख्याध्यापकांचं, सर्वांचं निसर्ग मित्र समितीच्या वतीनं मी सर्वांचं अभिनंदन करतो। आमचे धुळे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब DB पाटील आणि संस्थापक अध्यक्ष आमचे प्रेमकुमार दादा आहिरे आणि आम्ही सर्वच पदाधिकारी यांनी अतिशय मेहनत घेऊन आणि हे नियोजन केलं। सर्व प्रश्नपत्रिका तपासणं वगैरे सर्व या गोष्टी केल्या की विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरण म्हणजे काय याची जाणीव झाली पाहिजे, म्हणजे मोठे झाल्यावर त्यांचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ शकणार नाही। आणि शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलं ते अगदी सदैव आपल्या स्मरणात राहतं। आणि म्हणूनच जो करेल झाडाची पूजा त्याच्या जीवनातील संकटे होतील वजा। खऱ्या अर्थाने झाडाची आपण पूजा करणं म्हणजे काय, कुंकू हळद लावलं नाही, झाड लावणं, त्याला पाणी घालणं, त्याचं संवर्धन करणं, संरक्षण करणं ही झाडाची पूजा आहे। आणि खऱ्या अर्थाने ही पूजा केल्यावर विद्यार्थी आज झाडं लावतील, ते जेव्हा तरुण होतील त्यावेळेस नक्कीच ते झाड त्यांना फळं देईल, फुलं देईल आणि त्या ठिकाणी पर्यावरणाचं म्हणजे प्राणवायू देईल। नक्कीच त्यांना वाटेल की निसर्ग मित्र समितीच्या आपण ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याचं हे फळ आहे आणि नक्कीच ते निसर्ग मित्र समितीला पूर्ण महाराष्ट्रभर ते देखील प्रबोधन करतील। आणि नक्कीच आपल्याला या दुष्काळाचं सावटाला आपण अगदी मोठ्या प्रमाणात म्हणजे हे आपण दुष्काळाचं सावट आणि महापूर हे अगदी मायनस करू शकू। हे केवळ झाडे लावल्यामुळे, झाडे लावा झाडे जगवा। आमचे अण्णासाहेब BM भामरे, प्राचार्य डॉक्टर PS पाटील सर यांनी जी या ठिकाणी उद्बोधन केलं, खरोखर त्या अर्थाने हे विद्यार्थी देखील मोठेपणी अगदी आपल्याला वाहून घेतील निसर्ग मित्र म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत। म्हणून मी सर्व विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींचं या ठिकाणी मी अगदी अभिनंदन करतो। आदरणीय ताईसाहेब पाटील यांनी सुंदर असं या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। सर्वच आमचे पदाधिकारी, आदरणीय आमचे मोरतोडचे अध्यक्ष असतील, नंतर आमचे आप्पासाहेब पगार, विलासाबा देसले, अण्णासाहेब BM भामरे, आमचे अवधानचे मुख्याध्यापक, आमचे जेटी बापू देसले, आमचे आरे पाटील सर, सर्वांचं मी या ठिकाणी वेळ देणं फार महत्वाचं आहे। पैसे कोणीही देऊ शकतो पण एवढा वेळ देणं, आम्ही वेळ देतो। सेवानिवृत्तच आहेत आमचे या ठिकाणी, बुजुर्ग माणसं आहेत आणि बुजुर्ग माणसं जेव्हा वेळ देतात तेव्हा त्यांच्या कुटुंबाचं नक्कीच कल्याण होतं असं मी म्हणतो। आणि म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो। असं सहकार्य लावो, नवे सहकार्याची वृद्धी हो ही निसर्गचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद, धन्यवाद। जय निसर्ग।